सामरा महालक्ष्मी देवी यात्रोत्सवाला मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे। सूर्योदयाला अक्षतारोपण कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने महालक्ष्मी भक्त उपस्थित होते। तब्बल 18 वर्षांनी होत असलेल्या यात्रोत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। यात्रेसाठी खास म्हणून 60 फुटी उंचीचा रथ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे। रथावर अनेक देवी देवतांची चित्रे साकारण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। अनेक भक्तांच्या उपस्थितीमध्ये देवीचा विवाह सोहळा पार पडल्याचे यात्रा कमिटी अध्यक्ष राजू देसाई यांनी सांगितलं आहे। मंगळवारी सायंकाळी 4 वाजता देवी रथामध्ये विराजमान होऊन प्रमुख भागामधून मिरवणूक होणार असल्याचेही सांगण्यात आले। ठरल्याप्रमाणे 14 तारखेला सकाळी सूर्योदयानंतर श्री महालक्ष्मीचा विवाह संपन्न झालेला आहे। त्यानंतर हा विवाह संपन्न झाल्यानंतर यात्रा कमिटीतर्फे पहिली प्रथम ओटी असते, त्यांची ती ओटी झालेली आहे। त्यानंतर हकदारांची ओटी झाली व यानंतर दुपारी 1 वाजता श्री लक्ष्मी खेळायला उठणार आहे आणि म्हणजे त्याला आपण वन्नाट म्हणतो आणि ते करून त्यानंतर दुपारी 4 वाजता ती रथावर आरूढ होणार आहे आणि ते रथावर त्यानंतर रथावर बसून साधारण चावडी गल्लीत थोडंसं अंतर ते पुढे प्रवास करणार आहेत। हा कंटिन्यू 4 दिवस रथोत्सव होणार आहे आणि रथोत्सव झाल्यानंतर बुधवारी म्हणजे शुक्रवारी देवी गदीवर बसणार व पुढे बुधवारपर्यंत लक्ष्मी गदीवर बसून त्यानंतर सांगता होणार आहे। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।